सर्वांना जोहार, आपकी जय. मी डॉक्टर कैलास. हा व्हिडिओ बनवताना मला अतिशय राग येतो आहे. या व्यवस्थेवर प्रचंड चीड येते आहे आणि अशा गोष्टी, अशा घटना आदिवासी विद्यार्थ्यांच्याच वाट्याला काय येतात यावर मला प्रचंड संताप आहे. काय झालं, रात्री आदिवासी मुली आश्रमशाळेत झोपल्या जमिनीवर उघड्या पायानं. तिथं ना लाईट ना कुठल्याही सोयी, आणि अशा वेळी एक साप आदिवासी मुलींच्या वसतिगृहात अनायासे येतो आणि त्या सापानं आदिवासी मुलींना चावल्यामुळं तब्बल 3 मुली आश्रमशाळेत मृत्युमुखी पडतात आणि 3 मुली ज्या आहेत त्या सिरियस हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. आणि त्या 3 मुलींचा जो जीव गेला त्याला कुठंतरी 1,00,000 रुपयाचा धनादेश देऊन आदिवासी विकास विभाग जो आहे तो आदिवासींच्या या मृत्यूचा सौदा करणार आहे. आणि आदिवासींच्या शिक्षणाची ज्यांची प्राथमिक जबाबदारी आहे ते सरकार आणि त्या सरकारच्या ज्या आदिवासी विकास विभागानं चालवलेल्या ह्या आश्रमशाळा आहेत तिथं झोपा काढणारं प्रशासन, याच्यावर आपण सर्व आदिवासी समाजांनी काय करावं हा मोठा प्रश्न आहे. आज गडचिरोलीतली आदिवासी मुलं मेली, काल परवा मेळघाटात आदिवासी मुलं सेंट्रल किचनच्या अन्नामुळं विषबाधेनं अख्खं हॉस्पिटल पॅक करून टाकलं होतं. कुठं पालघरला ती परिस्थिती, नंदुरबारला ती परिस्थिती. मग आदिवासी मुलांनी शिकायला म्हणून सरकारी आश्रमशाळेत जायचं आणि तिथं फक्त असे सर्पदंश आहेत, तापानं फडफडत मरायचं आहे. तर मग ह्या शिक्षणाचं आणि या आदिवासींच्या आश्रमशाळेचं कामच काय? आदिवासींनी आदिवासी विद्यार्थ्यांचं संरक्षण करावं, आदिवासी विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण पुरवावं, यासाठी आपण आश्रमशाळेत पाठवतो. तर या सरकारी आश्रमशाळेत अशी जर मुलं जिथं कुठलीही सोयीसुविधा नाही, अशा कुठल्याही साप चावल्यावर कुठलीही औषधाची साधी पेटी नाही, आणि साधारणतः असे साप चावल्यावर ना गडचिरोलीवरनं नागपूरवरनं त्या मुलीला शिफ्ट करण्यासाठी जर कुठल्याही सोयीसुविधा जर आश्रमशाळेत नसतील किंवा आश्रमशाळेत साधा चौकीदार जर राहत नसेल तर आपण काय विचार करावा, अशी प्रचंड संताप आणि चीड आणणारी ही गोष्ट आहे. तर मला वाटते की आत्ताही आपल्याला जर काही वाटत नसेल की आदिवासी मुलं जी आश्रमशाळेच्या अनास्थामुळे आणि सरकारच्या एकूण दरिद्री आणि भिकारचोट कारभारामुळे जर मरत असतील आणि आपल्याला राग येणार नसतील, तर आपल्यासारखे आदिवासी कोणीच नाही असं मला वाटते. त्यामुळं 9 ऑगस्टला तुमचं नाचून गाऊन आणि एकूणच फोटो सेशन काढून की मी आदिवासी या धरतीचा मूळ मालक वगैरे सांगून झालं असेल तर आपल्या गावाच्या आजूबाजूच्या शाळेत जाऊन बघा. आपली जी पोरं आहेत त्यांना कुठं गोठ्यातल्या गुरांना सुद्धा चांगलं जेवण खाऊ घातलं जाते, चांगला चारा दिला जातो. त्याच्याहून भयंकर परिस्थितीत आपली आदिवासी मुलं आश्रमशाळेत शिकत आहे. ना मास्तर असतो, ना शाळेत शिक्षण नावाचा गंध असतो. फक्त पोरांना कोंबून ठेवल्याची परिस्थिती आहे आणि कोंबून ठेवलेल्या जागी पण असे साप येऊन पोरांना चावतात. हा सापानं चावलेला मृत्यू नाही, तर हे सरकारनं आदिवासींच्या पायावर डसलेला कार्यक्रम आहे आणि हे सरकारचं विष आहे ज्याच्यामुळं आदिवासी विद्यार्थ्यांचे मृत्यू होत आहेत असं तरी मला वाटते. आणि हे होऊन सुद्धा जर आम्ही काहीच आवाज उचलणार नसू आणि शंड होऊन जर बसत राहणार असू तर आमच्या आदिवासी असण्याला कुठलाही फरक पडत नाही. मग तुम्ही कितीही मोर्चे काढा, आंदोलने करा किंवा आदिवासी दिवसाला येऊन फक्त नाचत बसा किंवा आपले आमदार खासदार आहेत जे झोपा काढायला आहे नाही का राज्य विधिमंडळात आणि संसदेत पाठवतो त्यांना, आणि हे जे निर्लज्ज अधिकारी आहे यांच्यावर मला प्रचंड शिव्या येत आहेत. या सर्वांना मला तर वाटते आहे नाही का असे रट्टे द्यावे की आदिवासींचा जीव एवढा स्वस्त नाही हे सांगावं, परंतु हे सांगायला कोण नाही. म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना आवाहन करतो आहे की आपल्या आश्रमशाळेत जी पोरं मानव म्हणून वागवली जात नाही, त्यांना रोज यातना सहन कराव्या लागत आहेत, त्यांच्यावर कोणीतरी बघावं, आवाज उचलावा. आणि ही जी मरणारी पोरं आहेत ती आपलं भविष्य आहे आणि ह्या भविष्याची जर असं शासन पोरखीडपणा करून त्यांचं जीवनात विष कालवत असेल आणि असे मृत्यू जर होत असतील तर या सरकारचं आदिवासी भागात काहीच काम नाही. अशीच एकंदरीत परिस्थिती आहे. तर ती आपण सर्वांनी पाहावी आणि यावर काहीतरी तोडगा काढावा असंच मला वाटते. सर्वांना जोहार. जय आदिवासी.